नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अकाउंटिंग कन्सेप्ट्स हा जो भाग आहे त्यामधील पुढचे ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरला 3 कन्सेप्ट्स आपण पाहिलेल्या होत्या. तर अकाउंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे काय याविषयी आपण शेवटच्या लेक्चरला चर्चा केलेलीच होती. तर कन्सेप्ट्स म्हणजे काय, अकाउंटिंग कन्सेप्ट्स कशाला म्हणतात, तर बेसिक कंडिशन्स किंवा ॲझम्पशन्स की अकाउंटिंगचं जे काही शास्त्र आहे ज्या अटींच्या वरती आधारलेलं आहे किंवा अकाउंटिंगचे व्यवहार करताना काही गोष्टी ज्या गृहीत धरल्या जातात अशा ज्या काही गृहीत धरण्यात आलेल्या गोष्टी म्हणजे कन्सेप्ट्स म्हटलं जातं. तर 3 कन्सेप्टची चर्चा या अगोदर आपण केलेलीच आहे. यापुढं चौथी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे रिअलायझेशन कन्सेप्ट. तर रिअलायझेशन कन्सेप्ट म्हणजे काय, रिअलायझेशनचा अर्थ वसूल होणे, बरोबर. तर बघूया रिअलायझेशन कन्सेप्ट काय सांगते. द कन्सेप्ट आन्सर्स the question as to when and how revenue is recognized in business transaction. म्हणजे व्यावसायिक व्यवहारामध्ये जो काही महसूल आहे किंवा उत्पन्न आहे ते कधी मिळालं, केव्हा मिळालं, कसं मिळालं याचं उत्तर ही कन्सेप्ट देते. म्हणजे थोडक्यात काय, तर व्यावसायिक व्यवहारामध्ये जे काही उत्पन्न मिळतं ते उत्पन्न कधी गृहीत धरायचं किंवा कधी ओळखायचं त्याविषयी ही कन्सेप्ट चर्चा करते. सेल्स रेव्हेन्यू इज कन्सिडर्ड ॲज रेकग्नाइज्ड when sales are affected during the accounting period irrespective of the fact whether cash is received or not. म्हणजे विक्रीपासून मिळालेलं उत्पन्न जे काही आहे ते उत्पन्न कधी मिळालं किंवा कधी मिळणार आहे, म्हणजेच काय, तर विक्रीपासून मिळालेलं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न विक्री झाल्यानंतर किंवा त्या अकाउंटिंगच्या काळामध्ये विक्री झाली आणि त्यापासून पैसे मिळाले किंवा पैसे मिळाले नाहीत या बाबतीमध्ये ते उत्पन्न कसं ओळखायचं, तर बघूया आपण. Suppose an order for goods is received in April. Goods are supplied in May and cash is realized in June. म्हणजे हे उदाहरणार्थ एक व्यवहारच दिलेला आहे या ठिकाणी. ही कन्सेप्ट आपल्याला चांगली समजण्यासाठी. समजा की मालाची ऑर्डर ही एप्रिल महिन्यामध्ये मिळाली, माल मे महिन्यामध्ये पुरवला आणि त्या व्यवहाराचे पैसे हे जून मध्ये वसूल झाले. मग या केसमध्ये इन दिस केस द रेव्हेन्यू इज कन्सिडर्ड टू बी रिकग्नाइज्ड इन मे अँड नायदर इन एप्रिल नॉर इन जून. म्हणजे या उदाहरणामध्ये किंवा या केसमध्ये जो काही महसूल आहे किंवा उत्पन्न आहे त्या व्यवहाराचं मिळालेलं ते कधी गृहीत धरलं जाईल किंवा कधी ओळखायचं, तर तो व्यवहार जो काही झालेला आहे, ऑर्डर मिळाली एप्रिल मध्ये, माल पुरवला मे मध्ये आणि त्याचे पैसे हे जून मध्ये वसूल झाले. अशा केसमध्ये अकाउंटिंगच्या व्यवहाराची नोंद करत असताना उत्पन्न कधी मिळालं किंवा कधी उत्पन्न मिळालं हे ओळखायचं असेल तर काय ही कन्सेप्ट सांगते, तर या केसमध्ये की उत्पन्न कधी मिळालं हे गृहीत धरायचं, तर मे मध्ये उत्पन्न मिळालं असं गृहीत धरायचं किंवा असं समजायचं. एप्रिल मध्ये ऑर्डर मिळाली त्यामुळे तो व्यवहार पूर्ण नाही होऊ शकला, परंतु प्रत्यक्षात माल आपण कधी पोहोचवला, मे महिन्यामध्ये पोहोचवल्यामुळं मे महिन्यात पोहोचवला आणि त्याचे पैसे हे जून मध्ये वसूल झाले. मग अशा वेळी उत्पन्न कधी मिळालं, तर मे मध्ये मिळालं असं या कन्सेप्टनुसार गृहीत धरायचं किंवा समजायचं. The realization concept revolves around the determination of point of time when revenues are earned. म्हणजे ही रिअलायझेशन कन्सेप्ट जी आहे ही व्यवसायाला उत्पन्न कधी प्राप्त झालं, कधी मिळालं
ते निश्चित करण्याभोवती ही कन्सेप्ट फिरते. According to this basis, revenue is considered as recognized or realized only when cash is collected from sales. म्हणजे या आधारावरती जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न कधी आपल्याला ओळखता येईल किंवा कधी आपल्याला मिळालं, जेव्हा आपल्याला विक्रीपासून उत्पन्न मिळेल त्यावेळी उत्पन्न हे गृहीत धरलं जाईल या आधारावरती. म्हणजे थोडक्यात काय तर व्यावसायिक व्यवहारापासून उत्पन्न कधी प्राप्त झालं हे या विषयी या भोवती ही कन्सेप्ट फिरते. त्याच्या पुढची जी काही कन्सेप्ट आहे ही सोपी कन्सेप्ट आहे, मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू कन्सेप्ट. म्हणजे खर्चाचा मेळ हा उत्पन्नाशी घालणं ही कन्सेप्ट आहे. दिस कन्सेप्ट इज बेस्ड ऑन द अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. ही जी काही कन्सेप्ट आहे ही अकाउंटिंग पिरियड जी काही कन्सेप्ट आहे त्याच्यावर आधारित आहे. एक्सपेन्सेस of accounting period are required to be matched with the revenues or during that period. म्हणजे काय त्या अकाउंटिंग पिरियड मधील जो काही खर्च आहे तो खर्च हा त्या वर्षातील उत्पन्नाशी मॅच झाला पाहिजे किंवा मॅच केला पाहिजे. Revenues are the gross earnings and costs are the expenses of a business. म्हणजे उत्पन्न किंवा महसूल हे व्यवसायाचं अर्निंग असतं आणि कॉस्ट हा व्यवसायाचा खर्च असतो. Businesses are run to earn profits and as such attention is concentrated on earning and measuring profits of the business. म्हणजे आपल्याला माहितच आहे की व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठी चालवला जातो आणि त्यामुळं व्यवसायामध्ये प्रॉफिट किंवा उत्पन्न कशा प्रकारे मिळवायचं किंवा कसं प्राप्त करायचं याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. Since all transfer of goods are considered to be sales for the period during which such transfers take place. म्हणजे माल ज्यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो, व्यवसायामध्ये मालाचं हस्तांतरण किंवा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो त्यालाच विक्री असं संबोधलं जातं. म्हणजे व्यवसायामध्ये मालाची ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजेच त्याला विक्री समजलं जातं. Because of this concept, adjustments are required to be made in respect of outstanding incomes, outstanding expenses, prepaid expenses, and income received in advance to arrive at the correct profit or loss. म्हणजे याच कन्सेप्ट मुळे मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू कन्सेप्ट मुळे ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत बरोबर त्या ऍडजस्टमेंट करण्याची आवश्यकता भासते. कोणत्या बाबतीमधल्या ऍडजस्टमेंट? आउटस्टँडिंग इन्कम असेल, त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस असतील किंवा ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं उत्पन्न असेल, असे जे काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इन्कम आहेत ते व्यवसायामध्ये अचूक नफा किंवा तोटा शोधण्यासाठी अशा पद्धतीच्या ज्या काही ऍडजस्टमेंट करेक्ट केल्या जातात त्यामुळं अचूक नफा व तोटा शोधण्यासाठी मदत होते. When the revenues and cost are compared against each other by matching, the results will either be net profit or not net loss. म्हणजेच काय की जे काही उत्पन्न किंवा खर्च आहे हे यांची एकमेकांशी तुलना केल्यामुळं येणारा जो काही परिणाम आहे तो आपल्याला निव्वळ परिणाम मिळतो. मग तो नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल. म्हणजे निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा आपल्याला खर्चाची तुलना उत्पन्नाशी केल्यामुळं मिळतो. While matching revenues and cost, the revenues
and the cost relating only to the period under question are to be considered, that is, those pertaining to previous year or next year are not to be taken into consideration. म्हणजे अशा पद्धतीनं खर्चाची तुलना ही उत्पन्नाशी करत असताना काय केलं जातं, एक प्रश्न असा उपस्थित होतो की सर्वच जे काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत किंवा आउटस्टँडिंग इन्कम्स आहेत, म्हणजे पुढील वर्षातील किंवा मागील वर्षातील जे काही खर्च किंवा उत्पन्न आहे ते कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय बघा, आपण प्रीपेड असेल तर लेस करतो किंवा आउटस्टँडिंग असेल तर ऍड करतो. म्हणजे आपल्याला त्यावरून काय होतं, खर्चाची तुलना उत्पन्नाशी केल्यामुळं या गोष्टी आपल्याला या कन्सेप्टनुसार कराव्या लागतात. आता पुढची जी काही कन्सेप्ट आहे, अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. तर अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट म्हणजे काय, तर अकाउंटिंग साधारणपणे आपल्याला माहितच आहे की 12 महिन्यांचा जो काही कालावधी आहे वर्षाचा, त्याला एक वर्षाचा कालावधी येतो, दॅट इज अकाउंटिंग पिरियड. म्हणजे तो कोणत्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये 1 जानेवारीला सुरू होत असेल व 31 डिसेंबरला संपत असेल, तर काही व्यवसायांचा कालावधी हा 1 एप्रिलला सुरू होऊन पुढील वर्षी 31 मार्चला संपत असेल. बघूया आपण अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. We have seen that the life of business is a very long, indefinite, and one cannot wait to find out profit or loss from the business till its shutters are finally pulled down. म्हणजे आपल्याला माहितच आहे की व्यवसायाचं जे काही आयुष्य आहे हे मोठं, अनिश्चित आणि ते कधीही न संपणार असतं. म्हणजे ते कधी संपेल हे आपल्याला काही माहित नाही. म्हणजेच थोडक्यात काय की व्यवसायाचं अस्तित्व हे मोठं असल्यामुळं, लांब असल्यामुळं किंवा अनिश्चित असल्यामुळं तो कधी बंद होईल तोपर्यंत आपल्याला नफा तोटा काढायची वाट बघू शकत नाही आपण, किंवा व्यवसाय बंद झाल्यानंतरच आपण त्याचा नफा किंवा तोटा शोधू असं म्हणू शकत नाही. इट इज ऑल्सो नॉट अ वाईज पॉलिसी. हे शहाणपणाचं धोरण नाही. It is therefore becomes necessary to divide the life of the business into appropriate segments for studying the results of operation and financial position at the end of each segment. म्हणजे व्यवसायाचं जे काय पूर्ण आयुष्य आहे, म्हणजे व्यवसाय सुरू झाल्यापासून तो बंद होईपर्यंत व्यवसायाचा नफा तोटा काढणं ही काही शहाणपणाची पॉलिसी नाही. म्हणजे व्यवसाय बंद झाल्यानंतरच नफा तोटा आपण शोधू हे शहाणपणाचं धोरण नाही असं म्हणणं, म्हणजे बरोबर. त्यामुळं की व्यवसायाचं जे काही पूर्ण आयुष्य आहे हे काही ठराविक अशा भागांच्या मध्ये विभागलं जातं. सेगमेंट्स म्हणजे भाग. कशासाठी? फॉर स्टडिंग द रिझल्ट्स ऑफ ऑपरेशन अँड फायनान्शियल पोझिशन ऍट द एंड ऑफ इच सेगमेंट. म्हणजे प्रत्येक भागाचा अंत किंवा प्रत्येक विभाग संपल्यानंतर व्यवसायाची आर्थिक स्थिती किंवा व्यवसायाचा जो काही परिणाम आहे तो परिणाम शोधण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी जे काही संपूर्ण व्यवसायाचं जे काही छोट्या छोट्या किंवा तुकड्या तुकड्यामध्ये भागाभागामध्ये जी विभागणी करण्यात आलेली आहे, म्हणजे व्यवसायाचा परिणाम अभ्यासण्यासाठी किंवा व्यवसायाची आर्थिक स्थिती अभ्यासण्यासाठी तो भाग म्हणजेच अकाउंटिंग पिरियड. दिस सेगमेंट इज कॉल्ड अकाउंटिंग पिरियड विच इज जनरली इयर. म्हणजे जो काही भाग पाडण्यात आलेले व्यवसायाचा परिणाम किंवा आर्थिक परिस्थिती अभ्यासण्यासाठी तो भाग म्हणजेच अकाउंटिंग पिरियड, जे सर्वसाधारणपणे 1 वर्ष असतं. दिस एनेबल्स द मॅनेजमेंट टू टेक नेसेसरी स्टेप्स अँड मेक प्रोग्रेस. म्हणजे या कालावधीमुळं किंवा 1 वर्षामुळं व्यवसायाचं व्यवस्थापन जे काही आहे ते व्यवसायाची प्रगतीसाठीच्या ज्या काही आवश्यक त्या स्टेप्स आहेत, आवश्यक ती पावले उचलतं. At the end of each accounting period and
म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर इन्कम स्टेटमेंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा तयार केला जातो, ज्यावरून आपल्याला नेट ट्रेडिंग रिझल्ट हे मिळतो. नेट ट्रेडिंग रिझल्ट म्हणजे नेट प्रॉफिट झाला किंवा नेट लॉस झाला. त्याच पद्धतीनं बॅलन्स शीट सुद्धा तयार केली जाते वर्षाच्या शेवटी. त्यावरून आपल्याला व्यवसायाची आर्थिक परिस्थिती विशिष्ट दिवशीची कशी आहे हे समजतं. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसायाचं संपूर्ण आयुष्य जे काही आहे ते मोठं आहे. म्हणजेच काय तर व्यवसायाचा परिणाम किंवा व्यवसायाची आर्थिक परिस्थिती अभ्यासण्यासाठी किंवा त्याच्या सोयीसाठी व्यवसायाचं जे पूर्ण आयुष्य आहे त्याचे एका ठराविक कालावधीमध्ये किंवा ठराविक कालावधीसाठी एक विभाग केले जातात. तो विभाग म्हणजेच अकाउंटिंग पिरियड. जो विभाग किंवा जो भाग हा सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा असतो. बरोबर. तर पुढची कन्सेप्ट बघूया आपण, मॉनेटरी युनिट कन्सेप्ट. मॉनेटरी म्हणजे काय? पैशाशी संबंधित, पैशाशी संबंधित असलेली बाब. युनिट म्हणजे एकक, पैशाशी संबंधित असलेली बाब किंवा पैशाशी संबंधित संकल्पना. It is a results of operation of a business entity or to be properly accounted for, they need to be expressed and recorded in common units of measurement. म्हणजे व्यवसायाचा जो काही परिणाम आहे किंवा व्यवसायाची जी काही कार्य आहेत त्यांचं अकाउंटिंग करणं हे महत्वाचं असतं. नुसतंच महत्वाचं नाही, तर जे काही बाबी आपण नोंदवतो त्या बाबी नोंदवत असताना त्याचं एकक जे काही आहे ते समान पाहिजे किंवा मोजमापासाठीचं जे काही एकक आहे ते समान पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की अकाउंटिंगचे व्यवहार नोंदवत असताना त्यासाठीचं जे परिमाण आहे, जे एकक आहे ते एकच असायला हवं. बरोबर. जर ते एक नसेल किंवा ते त्यामध्ये फरक जर असेल, in the absence of common unit of measurement, it would have not been possible to add a machinery to land or building or furniture to machinery or motor car, that is diverse kinds of asset. म्हणजे थोडक्यात काय, जर व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करत असताना त्या व्यवसायाच्या व्यवहारांचं एकक किंवा युनिट जर समान नसेल, कॉमन नसेल, तर काय होईल की एका मालमत्तेमध्ये दुसरी मालमत्ता आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला ही ऍड करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर मशिनरीमध्ये आपण लँड अँड बिल्डिंग ऍड करू शकणार नाही किंवा फर्निचरमध्ये मशिनरी किंवा त्यामध्ये मोटर कार या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍसेट्स आहेत त्या एकमेकांच्या मध्ये आपण त्याची बेरीज करू शकणार नाही. कारण का तर त्यांचं एकक समान नाही. म्हणजे उदाहरणार्थ एकक समान म्हणजे काय तर बिल्डिंगची आपण त्याची व्हॅल्यू किंवा मोटर कारची व्हॅल्यू किंवा मशिनरीची व्हॅल्यू किंवा फर्निचरची व्हॅल्यू ह्याचं मूल्य आपल्याला पैशामध्ये एकक हे जे काय समान असल्यामुळे आपण त्याची ऍडिशन करू शकतो. जर प्रत्येकाचं मोजमाप करण्यासाठीच एकक जर समान नसतं तर आपल्याला अशा पद्धतीचे ऍडअप करता आले नसते एकमेकांच्या मध्ये असेट साइडला. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्ता आहेत त्या ऍडिशन करण्यासाठी त्यांचं एकक हे समान असलं पाहिजे. This concept fails to disclose the transaction or events which are very useful for the business. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसायाची व्यवहाराची नोंद करताना ते सर्व एकाच किंवा समान एककामध्ये असलं पाहिजे. परंतु ह्या मॉनेटरी युनिट कन्सेप्टचं अपयश काय आहे तर सर्व जे काही महत्वपूर्ण व्यवहार आहेत पैशाच्या व्यतिरिक्त, पैशाचं तर सर्व आपण ऍडिशन करू शकतो पैशाच्या मूल्यामध्ये किंवा पैशाच्या किमतीमध्ये सर्व मालमत्ता आपण मोजू शकतो, परंतु पैशाशी व्यतिरिक्त ज्या काही बाबी आहेत परत ज्या महत्वाच्या आहेत व्यवसायासाठी त्या मोजू शकत नाही आपण. Fails to disclose the transaction or events which are very useful for the business but which cannot be expressed or measured in terms of money.
फॉर एक्झाम्पल लोकेशन ऑफ द बिझनेस युनिट ऑर द क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट ऑर डिवोशन ऑफ द वर्कर्स. म्हणजे या कन्सेप्टनुसार पैशामध्ये ज्यांचं मूल्य व्यक्त होऊ शकतं किंवा व्यक्त केलं जातं अशाच कन्सेप्ट आपण ऍडिशन करू शकतो. परंतु ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत व्यवसायामधल्या ज्यांचं मूल्य हे पैशामध्ये आपल्याला ठरवता येत नाही त्याकडं ही कन्सेप्ट दुर्लक्ष करते किंवा याचं मूल्य मोजताना किंवा त्याचं मूल्य अशा व्यवहारांचं जे काही मूल्य आहे किंवा महत्व आहे ते मूल्य किंवा महत्व हे उघड केलं जात नाही या कन्सेप्टनुसार. म्हणजे थोडक्यात काय तर व्यवसायाचं ठिकाण कुठलं आहे हे सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याची पैशामध्ये आपण मूल्य मोजू शकत नाही किंवा वस्तूची क्वालिटी वस्तूचा दर्जा उत्पादनाचा दर्जा हे सुद्धा पैशामध्ये आपण मोजू शकत नाही. किंवा जे काही व्यवसायामधले कर्मचारी आहेत हे कर्मचारी ते किती डिवोशननं काम करतात किती आपलं योगदान देऊन काम करतात ते सुद्धा आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. अशा ज्या काही बाबी आहेत महत्वपूर्ण असलेल्या त्या महत्वपूर्ण बाबी आपण या कन्सेप्ट मध्ये दुर्लक्ष केल्या जातात. पुढची कन्सेप्ट बघूया आपण ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल म्हणजे दोन द्विनोंद संकल्पना. दिस इज द किंवा ड्युअल ऍस्पेक्ट म्हणजे परिणाम किंवा बाबी द्विनोंद किंवा दोन बाबी संकल्पना. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग. ही अकाउंटिंगची सर्वसाधारण किंवा मूळ संकल्पना आहे. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज अ ड्युअल that is twofold effect, that is every debit has a corresponding credit. म्हणजे काय या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यावसायिक व्यवहाराला ह्या दोन परिणाम असतात दोन बाजू असतात. म्हणजे काय एव्हरी डेबिट हॅज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट म्हणजे प्रत्येक जे काही डेबिट असेल तर त्याला करस्पॉन्डिंग क्रेडिट हे असणारच आहे. संपूर्ण जी काही सिस्टीम आहे ही या कन्सेप्टनुसार किंवा डबल एंट्री सिस्टीम जी आहे ही या कन्सेप्ट वरती आधारलेली आहे. अशा पद्धतीने या 8 कन्सेप्ट आहेत 8 संकल्पना. त्याच्या पुढचा जो भाग आहे दॅट इज अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. तर कन्व्हेन्शन्स कशाला म्हणतात बघूया आपण. अकाउंटिंग कन्सेप्ट आपण 8 बघितल्या तर कन्व्हेन्शन्स हे 4 आहेत प्रामुख्याने. तर बघूया आपण कन्व्हेन्शन्स कशाला म्हणतात. कन्व्हेन्शन्स आर बेस्ड ऑन प्रॅक्टिकेबिलिटी म्हणजे कन्व्हेन्शन्स ज्या या आहेत त्या व्यावहारिक दृष्टिकोनावरती आधारलेल्या आहेत. द टर्म कन्व्हेन्शन्स इन्क्लूड दोज कस्टम्स ऑर ट्रेडिशन्स विच गाईड द अकाउंटंट व्हाईल प्रिपेअरिंग द अकाउंटिंग स्टेटमेंट. म्हणजे या कन्व्हेन्शन्स ज्या काही आहेत त्या कन्व्हेन्शन्स म्हणजे काय कस्टम्स ऑर ट्रेडिशन्स. कस्टम्स म्हणजे चालीरीती किंवा परंपरा. या चालीरीती किंवा परंपरा ज्या काही आहेत ज्या अकाउंटंटला अकाउंटिंगचे स्टेटमेंट्स किंवा अकाउंट्स तयार करत असताना ज्या चालीरीती किंवा परंपरा या मार्गदर्शन करतात अशा परंपरा किंवा चालीरीती म्हणजे अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स ज्या अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करताना अकाउंटंटला गाईड करतात. त्यातली पहिलं कन्व्हेन्शन जे आहे कॉन्झर्वेटिझम. कॉन्झर्वेटिझम म्हणजे काय तर संवर्धन करणं. बघूया आपण काय कशाचं संवर्धन केलं जातं. ऑन अकाउंट ऑफ पास्ट बॅड एक्सपिरियन्स the accountants agreed to follow the rule, anticipate no profit but provide for all possible losses while recording business transaction. म्हणजे पहिलं कन्व्हेन्शन जे आहे कॉन्झर्वेटिझम त्यानुसार काय केलं जातं अकाउंटंट्सना हे गृहीत धरलं पाहिजे किंवा सतत मनात त्यानं या चालीरीतीनुसार जो काही व्यवसायामधला नफा आहे किंवा व्यवसायामधले जे काही शक्य ते तोटे आहेत ते गृहीत धरले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय तर व्यावसायिक व्यवहारांची नोंद करताना अकाउंटंटनं नफ्याकडे न लक्ष देता जे काही
शक्य तेवढे लॉसेस किंवा शक्य जे काही तोटे होणारे आहेत त्याकडं लक्ष दिलं पाहिजे. ऑन धिस बेसिस द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विचएव्हर इज लोअर. म्हणजे याच आधारावरती स्टॉकच्या ज्या काही दोन किमती असतात, कोणत्या, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, याच्यामधली कमीत कमी जी काही किंमत आहे ती गृहीत धरावी. म्हणजे थोडक्यात काय तर अकाउंटिंगचे व्यवहाराची नोंद करत असताना खर्चाकडे लक्ष द्या किंवा जे काही शक्य असेल ते तोटे त्याकडे लक्ष द्या, नफ्याकडे लक्ष देऊ नका, असंही कन्सेप्ट सांगते. म्हणजे भविष्यामध्ये जे काही तोटे विचारात घ्या, नफा विचारात घेऊ नका. याच आधारावरती जो काही स्टॉक त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं, त्याच्या ज्या काही दोन किमती असतील, मार्केट प्राइस किंवा कॉस्ट प्राइस, यातली जी काही कमीत कमी आहे ती विचारात घ्या. सिमिलरली प्रोव्हिजन इज मेड फॉर पॉसिबल डाऊटफुल डेट्स. याच आधारावरती जे काही डाऊटफुल डेट्सची प्रोव्हिजन आहे, म्हणजे डेटर्स मधले जे भविष्यामध्ये बुडण्याची शक्यता रक्कम आपल्याला वाटते ती विचारात घ्या, त्याची प्रोव्हिजन करायचं विचारात घ्या. दिस कन्व्हेन्शन हॅज बिकम टार्गेट ऑफ सिरियस क्रिटिसिझम ऑन द ग्राउंड दॅट इट गोज अगेन्स्ट द कन्व्हेन्शन ऑफ फुल डिस्क्लोजर. म्हणजे हे जे काही कन्व्हेन्शन आहे कॉन्झर्व्हेटिझमचं, हे यावरती टीका केली जाते. कारण टीका कशाच्या आधारावरती, जे काही फुल डिस्क्लोजर कन्व्हेन्शन आहे, म्हणजे प्रगटीकरण व्यवसायामधल्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत, सर्व डिटेल्स आहेत, त्या प्रगट करण्याच्या संबंधानं त्याच्या विरोधामध्ये हे कॉन्झर्व्हेटिझमचं कन्व्हेन्शन हे विरोधामध्ये आहे. इट एनकरेजेस द अकाउंटंट टू क्रिएट सिक्रेट रिझर्व्स बाय मेकिंग एक्सेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, डेप्रिसिएशन एटसेट्रा. म्हणजे अशा पद्धतीनं केवळ तोटे विचारात घ्या, नफ्याच्या बाबी विचारात घेऊ नका, या तत्वानुसार हे जे काही कन्व्हेन्शन आहे ते कशाला प्रोत्साहित देतं, तर अकाउंटंट जे काही प्रोव्हिजन करतो, मग ती डेप्रिसिएशनची प्रोव्हिजन असेल किंवा आरडीडीची प्रोव्हिजन असेल, डाऊटफुल डेटची प्रोव्हिजन असेल, अशा पद्धतीचे ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, भविष्यामध्ये संभाव्य तोटे लक्षात घेऊन प्रोव्हिजन केले जातात, त्यामुळं गुप्त राखीव निधी हा त्याची नोंद केली जाते किंवा तो नोंदवला जातो. हे टीका, अशा पद्धतीची टीका होते. त्यामुळं अशा पद्धतीचे संभाव्य तोट्यांची नोंद किंवा त्याची प्रोव्हिजन, त्याची तरतूद केल्यामुळं व्यवसायामध्ये खरा नफा किंवा खरा तोटा हा दाखवला जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची टीका या कन्व्हेन्शन्स वरती होते. आता दुसरं कन्व्हेन्शन जे काय आहे, फुल डिस्क्लोजर. डिस्क्लोजर म्हणजे प्रगटीकरण, प्रकट करणे, व्यवसायामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रगट करणे, जाहीर करणे. डिस्क्लोजर म्हणजे प्रगटीकरण. According to this convention, accounting reports should be fully and clearly disclose the information they intend to represent. म्हणजे या कन्व्हेन्शन नुसार, या चालीरीती किंवा परंपरेनुसार जो काही अहवाल आहे अकाउंटिंगचा, तो त्यामध्ये जी जी काही माहिती आहे, जी आपल्याला दर्शवायची आहे इतरांना, ती माहिती ही स्पष्ट असली पाहिजे किंवा पूर्ण असली पाहिजे, अपूर्ण माहिती त्यामध्ये नसली पाहिजे अहवालामध्ये. They should be honestly prepared and should disclose information which is of material interest to proprietors present and potential creditors and investors. म्हणजे त्या अकाउंटिंगच्या अहवालामध्ये ती माहिती जी दाखवण्यात आलेली आहे ती स्पष्ट असली पाहिजे, ती संपूर्ण असली पाहिजे. त्याचबरोबर तो जो अहवाल आहे तो प्रामाणिकपणे तयार करण्यात आला पाहिजे. त्याचबरोबर त्यामधली जी काही माहिती आहे ती मालक असेल किंवा क्रेडिटर्स असतील किंवा गुंतवणूकदार असतील, या सर्वांच्या हिताच्या दृष्टीनं ती माहिती ही प्रगट करण्यात आली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर या सर्वांचं हिताच्या दृष्टीनं जी काही माहिती आहे ती त्यामधून प्रगट करण्यात आली पाहिजे. म्हणजे चुकीची माहिती त्यामध्ये प्रगट करण्यात आली नसली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर खरीखुरी माहिती ही
व्यवसायाची जशी खरीखुरी परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं ती माहितीही त्यामधून प्रगट झाली पाहिजे. विथ धिस in view the Companies Act 1956 has prescribed forms for final accounts and notes are required to be given in respect of contingent liabilities as also on other important items. म्हणजे याच उद्देशानं कंपनी कायदा 1956 नुसार जो काही फायनल अकाउंटचा फॉर्मॅट किंवा त्याखालील ज्या काही नोट्स लिहायच्या असतात, म्हणजे थोडक्यात काय की फायनल अकाउंट्स मध्ये त्यामध्ये फॉर्म मध्ये ज्या काही कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहेत, अचानकपणे निर्माण झालेलं देणं जे काही आहे त्याची नोंद केली जाते या फॉर्मॅटमध्ये. हे फुल डिस्क्लोजरच्या तत्वानुसारच त्यामध्ये केलं जातं. त्याच्या पुढचं जे कन्व्हेन्शन आहे, तिसरं कन्व्हेन्शन, ते कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्यता. तिसरं कन्व्हेन्शन, तिसरं जे काही परंपरा आहे ते म्हणजे सातत्यता. According to this convention, the policy once adopted should not generally be changed. It should be consistently followed from one period to another. म्हणजे या कन्व्हेन्शन नुसार एकदा का एक धोरण जर स्वीकारलं तर तेच धोरण हे त्या धोरणामध्ये सातत्य राखलं पाहिजे. म्हणजे वर्षानुवर्ष जर आपण एकच धोरण फॉलो करत असेल तर तेच कंटिन्यू केलं पाहिजे, त्यामध्ये बदल नाही केला पाहिजे, बदल केला नसला पाहिजे. थोडक्यात फॉर एक्झाम्पल, पॉलिसी फॉलोड इन रिस्पेक्ट ऑफ व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. म्हणजे थोडक्यात काय तर व्यावसायिक व्यवहाराची नोंद करत असताना अकाउंटंटनं प्रत्येक वर्षी जे काही धोरण आहे ते धोरण बदलता कामा नये. एकदा का एक धोरण ठरलेलं आहे तर तेच धोरण त्यानं सातत्यानं पाळलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कोणत्या प्राइसला करायचं हे जर एकदा ठरलेलं असेल या संबंधीचं धोरण, तर त्यानुसारच त्यानं नोंदवलं गेलं पाहिजे. नाहीतर एका वर्षी तो वेगळ्या पद्धतीनं व्हॅल्युएशन करतोय क्लोजिंग स्टॉकचं, एका वर्षी दुसऱ्या वर्षी तो दुसऱ्या पद्धतीने करतोय, असं करता कामा नये. Similarly, there are different methods of depreciation. The concerns may follow any one of them, but once upon a particular method is adopted, it should not be changed unless the circumstances so warrant. म्हणजे थोडक्यात काय की डेप्रिसिएशनच्या सुद्धा वेगवेगळ्या मेथड्स आहेत कॅल्क्युलेशनच्या. मग ते फिक्स्ड बॅलन्स मेथड असेल किंवा रिड्युसिंग बॅलन्सिंग मेथड असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन जे काही एकदा जर एक मेथड जर फॉलो केली तर त्याच मेथडनं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलं पाहिजे किंवा कॅल्क्युलेट केलं पाहिजे. सतत बदलता कामा नये. जर बदलायची गरज असेल तरच ते अशा परिस्थितीमध्ये बदलावं, नाहीतरी तेच सातत्यानं पाळलं गेलं पाहिजे धोरण. If there is inconsistency in the policies followed or methods adopted, it would render the comparison of figures difficult and meaningless. म्हणजे जर अशा धोरणांच्या मध्ये जर सातत्यता पाळली गेली नाही तर जे काही कंपॅरिझन करायचं असेल, म्हणजे थोडक्यात काय तर फायनान्शियल स्टेटमेंट्स तुलना करायची असेल, एका वर्षाचा नफा किती झाला, एका वर्षाचा खर्च किती झाला, तर अशा ज्या काही तुलना करणं हे अवघड होऊन जाईल. कधी जर त्या अकाउंटिंगच्या व्यवहारांची नोंद करताना त्यांच्या धोरणामध्ये जर सातत्य नसेल तर त्यांची तुलना करणं हे अवघड होईल अकाउंटंटला किंवा इतर लोकांना. आणि तुलना करणं अवघडच होणार नाही तर मिनिंगलेस सुद्धा होईल, अर्थहीन सुद्धा होईल, त्याला काही अर्थ राहणार नाही. शेवटचं कन्व्हेन्शन जे आहे ते मटेरियलिटी कन्व्हेन्शन. मटेरियलिटी म्हणजे भौतिकता. मटेरियलिटी रेफर्स टू व्हॉट इज सिग्निफिकंट अँड व्हॉट इज इनसिग्निफिकंट. मटेरियलिटी म्हणजे अकाउंटिंगच्या भाषेमध्ये महत्वपूर्ण काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही. इट विल नॉट बी वर्थ वाइल टू रेकॉर्ड एव्हरी मायन्यूट डिटेल इन अकाउंटिंग ॲज इट विल बी अनइकॉनॉमिकल. म्हणजे व्यवसायामधली प्रत्येक जर आपण छोट्यातली छोटी बाब जर नोंदवायची म्हटली तर ते काटकसरीचं होणार नाही अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून किंवा इकॉनॉमिकल होणार नाही.
फॉर एक्झाम्पल, इट वुड बी अनवाईज टू ब्रेक अप द सॅलरी फिगर अकॉर्डिंग टू रेसिडेन्स ऑर एज ऑफ एम्प्लॉईज. म्हणजे हेच जर आपण धोरण अवलंबलं, महत्व आणि महत्वाचं काय आहे आणि महत्वाचं काही नाही हे जर गृहीत न धरता आपण करायला गेलो, तर या दृष्टिकोनातून जे काय सॅलरी आहे कर्मचाऱ्यांना दिली जाणारी, ही सॅलरी जर आपण त्या कर्मचाऱ्यांच्या वयानुसार जर ब्रेकअप केली, विभागली, किंवा तो कर्मचारी कुठं राहतो यानुसार जर विभागली, तर हे शहाणपणाचं ठरणार नाही. व्हॉट वी नीड इज ओनली टोटल एक्सपेंडिचर ऑन अ सॅलरी. म्हणजे आपल्याला फक्त टोटल एक्सपेंडिचर किती होतो पगारावरती ही फिगर फक्त आपल्याला आवश्यक आहे, हा आकडा फक्त आपल्याला आवश्यक असतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर या व्यतिरिक्त तो कर्मचारी कुठं राहतोय किंवा त्याचं एज काय यानुसार आपण जर सॅलरीचं विभागणी करायला लागलो तर ते महत्वाचं राहणार नाही. इफ अ फिगर इज मटेरियल इट हॅज टू बी डिस्क्लोज्ड. म्हणजे ज्या काही महत्वपूर्ण बाबी आहेत व्यवसायातल्या, त्याच महत्वपूर्ण बाबी यांचं प्रगटीकरण या डिस्क्लोज केल्या पाहिजेत, जाहीर केल्या पाहिजेत. हावेवर, what is material and what is not material so as to be based on individual judgment and common sense. म्हणजेच काय, असं जरी असलं तरी व्यवसायामध्ये कोणत्या महत्वाच्या बाबी आहेत आणि कोणत्या महत्वाच्या बाबी नाहीत हे स्वतःच्या जजमेंट वरती, स्वतःच्या निर्णयावरती आणि स्वतःच्या तर्कावरती आधारित असतं. अशा पद्धतीनं ही मटेरियलिटी कन्व्हेन्शन, जे काय मटेरियलिटीची परंपरा पाळली जाते, ही अशा पद्धतीने आहे. कोणत्या महत्वाच्या बाबी आहेत त्याचीच फक्त नोंद करा, ज्या महत्वाच्या बाबी आहेत महत्वाच्या बाबी नाहीत त्याची नोंद करू नका. अशा पद्धतीनं हे कन्सेप्ट, 8 कन्सेप्ट आणि 4 कन्व्हेन्शन्स यांना एकत्रितपणे मिळून हे अकाउंटिंग प्रिन्सिपल म्हटलं जातं. आपल्याला या गोष्टी समजतीलच, समजल्या असाव्यात. जर काही शंका असतील तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करून विचारू शकता.